राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून अनेक आरोप करण्यात येत आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणापाठोपाठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत। धनंजय मुंडे हे कृषी मंत्री असताना कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे। या प्रकरणी आता राजकीय वर्तुळातून देखील अनेक प्रतिक्रिया येत आहेत। या संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एका मुलाखतीत केलेल्या विधानावर आता शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रताप सरनाईक यांचं अभिनंदन केलं आहे। त्याचबरोबर त्यांना सावधगिरीचा देखील इशारा दिला आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे हे पाहूयात। अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कृषी क्षेत्रातील कथित भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे। या संदर्भात त्यांनी सविस्तर पत्रकार परिषद घेत काही कागदपत्रही सादर केली होती। त्यानंतर धनंजय मुंडे यांनी देखील पत्रकार परिषद घेत हे आरोप फेटाळून लावले। एकीकडे भ्रष्टाचाराचा आरोप तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीही त्या सातत्याने करत आहेत। महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना हा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात देखील अनेक चर्चा रंगल्या आहेत। या संपूर्ण प्रकरणावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला। त्यावर प्रताप सरनाईक म्हणाले की मी सुद्धा मंत्री आहे आणि एका जिल्ह्याचा पालकमंत्री आहे। शेवटी जबाबदारी तुम्ही मुख्यमंत्र्यांवर टाकून चालणार नाही। पालकमंत्री हा त्या जिल्ह्याचा सर्वस्वी असतो। एखादी वस्तू विकत घ्यायची असेल किंवा त्याची निविदा प्रक्रिया करायची असेल तर त्यासाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेण्याची गरज नाही। शेवटी पालकमंत्री म्हणून ही जबाबदारी तुमचीच आहे, ते कोणावरही ढकलून चालणार नाही। हे खरं आहे की सार्वभौम मुख्यमंत्री असतो, असं प्रताप सरनाईक म्हणाले। त्याचबरोबर संतोष देशमुख प्रकरणी होणारे आरोप पाहता धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला हवा अशी मागणीही होत आहे। या प्रश्नावरही बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले की नैतिकता आणि लोक आग्रहास्तव या भूमिका वेगवेगळ्या आहेत। नैतिकतेला धरून राजीनामा देणं हे 100% तेवढंच खरं आहे, द्यायला हवा। माझ्यावरही असे काही आरोप झाले तर मी दुसऱ्या सेकंदाला राजीनामा देईन, असं प्रताप सरनाईक म्हणाले। आता या मुलाखतीतील हीच व्हिडिओ क्लिप पोस्ट करत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलं आहे। आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या एक्स या सोशल मीडिया अकाउंटवरून लिहिलंय की उघडपणे भूमिका घेतल्याबद्दल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे अभिनंदन। आपल्या अंगावर आलं की दुसऱ्याच्या अंगावर ढकलून द्यायचं ही अनेकांना सवय असते। तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचं खापर फोडण्याचा प्रयत्न मंत्रिमंडळातील आका धनंजय मुंडे यांनी केला आहे। भ्रष्टाचार करायला एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं, उपद्व्याप करायचे यांनी आणि खापर दुसऱ्यावर फोडायचं। किती जणांवर असं खापर फोडून जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करणार? प्रताप सरनाईक यांनी उघडपणे भूमिका घेतली, नैतिकतेवर राजीनामा द्यायला हवा असं मंत्रिमंडळातील एका सहकार्यानं थेट सुचवलंय। तरीही प्रताप सावध रहा। आतापर्यंत अजित पवार यांचा फोन आला असेल, प्रताप शांत बस। दरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्या या पोस्टमुळे आता वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत। त्यामुळे या प्रकरणी आता अजित पवार गटाकडून काही प्रत्युत्तर दिलं जाईल का हे पाहावं लागेल। या संदर्भातील अशाच अधिक अपडेटसाठी पहा